सुप्रभात मंडळी, कशा तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहोत पनवेलला जाणार आहोत आपण, खांदा कॉलनी. तर तिकडे आपल्याला नाश्त्यासाठी स्पेशली आमंत्रण आहे आमच्या ट्रॅव्हल मुसाफिर ग्रुपला. तर आम्ही आता तिकडे जाणार आहोत. तिकडनं मग आम्ही जाणार आहोत खालापूर. आणि ही राईड होणार आहे बोरवली ते पनवेलला खांदा कॉलनी, आणि खांदा कॉलनी ते खालापूर, आणि तिकडनं आम्ही रिटर्न येणार. बघूया आता कुठे काय काय भेटतं बघायला. चला तर भेटू आपण. आता आमचे मोरे सर आहेत, चहा पिताय, त्यांचे मित्र आहेत सर, आणि नितेश आलेले आहेत, आणि मी पण आता चहा पितोय. हा म्हणजे साहेब आलेले आहेत. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि आता हे मोरे सर, नितेश आणि त्यांचे मित्र भेटलेले आहेत मला. तर आता आम्ही निघणार आहोत. ही आमची गाडी, आणि मोरे सरांनी आयत्या वेळेसच कॅन्सल केलेलं आहे. तर आमचाही मूड खराब झालाय, पण काय करणार, जावं तर लागणार आपल्याला. आता आलोय तिथपर्यंत. तर मोरे सरांनी पण एकदम आयत्या वेळेस सांगितलं, एकदम सरप्राईज दिलं की मी येणार नाही म्हणून. काय सांगणार आता, सरप्राईज, अचानक सरप्राईज. मध्ये आम्ही आलो. स्पीड ड्रायव्हर चालू आहेत, बंद नाही. काही जणांचे चलान आलेले आहेत. आणि आता लवकरच आपण दुसऱ्या मीटअप पॉइंटला पोहोचतो. रायडर वाट बघतायत खेडे. रायडर उभे आहेत, वाट बघतायत आमचे. राहुल, तुषार, गुड मॉर्निंग. तुषार, गुड मॉर्निंग. आणि बऱ्याच दिवसांनी भेट झालेली, खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसांनी भेट झाली, खूप बरं वाटलं. एनर्जी आली एकदम. जुलाबवाले कुठे राहिले? जुलाबवाले कुठे? असं टाकलेलं आहे. नाही, ऑफिस चालू आहे त्यांचं. फोन आलाय मला. ऑफिस चालू आहे, विदाउट ड्रेस आहे. ऑफिसला गेले. ऑफिस जवळ होतो आम्ही आता. म्हटलं सांगतोय काय ऑफिसला भेटले म्हणून. ऑफिस जवळ होते. आमचा टाइमपास झाला. आमचा सेकंड मीटअप आहे. सगळे चहा पित आहेत, मस्त. आज भेटलेत बऱ्याच दिवसाने, खूप बरं वाटतंय. बऱ्याच दिवसाने भेटल्यानंतर असं वाटतं काय एनर्जी आली बॉडीमध्ये एकदम. थोडं मस्त वाटतंय, जबरदस्त. नागोरी चहा पितो. आणि आम्ही चहा पितोय नागोरी. त्याला राहुल निघालाय, तुषार निघालाय, सिद्धेश निघालाय. चल नितेश निघालाय, निघाले. चला आम्ही लाईनीत निघालो. आता सेकंड मीटअप कम्प्लीट झालेला आहे. आणि आता आमचं थर्ड मीटअप पॉइंट आलेला आहे. मी आता गोखले सर आणि बरेच जण आहेत, त्यांना भेटणार आहोत. कुठे आहेत? अरे कुठे आहेत? अरे पुढे आहेत, पुढे आहेत सगळे, पुढे आहेत. मला अडकलो की काय? काय बोलतात? नमस्कार. आणि आमच्यापेक्षा सगळं सिनियर दाखवले. अजून एक आले सगळे. फोन का उचलत नाही? अरे फोन लागत आलाच नाही. काय म्हणता? काय बोलताय? खरंच नाही. अरे दिलं. सर्वच यंगेस्ट रायडर. आता पण तुम्ही यंगेस्ट रायडर भेटले सर्वांना. मी पण काय नाव म्हणाला तुमचं? सुभाष सूर्यवंशी. माझं नाव राजकुमार पिळणकर. बघत असतो ना. एक राहिला ना, अजून दोन राहिले. काय माहिती मोरे साहेब तुमचं नाव काय? ठीक आहे.
ते साहेब तुम्ही तुम्ही तर विनोद सर येणार आहे ना? काय त्यालाच विचारलं हे बघ, ह्याला ओळखतात ना तुम्ही हे बोलले हे ओळखतो म्हणजे काय आज काय आपण नॉन गिअर मध्ये आलं सगळ्यांना गिअर सांगितलं नाही तुम्ही नॉन गिअर मध्ये कोणी आला सांगितलं मग अरे खायला त्याचा प्रॉब्लेम आहे बस इथेच आहे कुठे जाणार आपण. बोलले सगळ्या गिअरिंग मध्ये या आणि हा मग अरे सगळं गिअरिंग मध्ये आलो तुमच्या नामांकित आता आम्ही कळंबोलीला थांबलो. सगळे रायडर रेडी झालेले आहेत निघायच्यासाठी. आता लाईनअप येत आहेत. आम्ही शूट करायला उभं राहिलोय विश्वनाथ भाऊ आणि मी. कारण त्यांचाही चॅनल आणि माझंही चॅनल आहे. पिलनकर सरांचं एक चॅनल आहे, सर सांगा. माझं नाव राजकुमार पिळणकर 555 म्हणून चॅनल आहे माझं. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सरांचे ब्लॉग खूप छान असतात आणि ह्या वयात सुद्धा ते मस्त फिरतात. मुंबई टू मालवण त्यांचं घर आहे आणि खूप छान असे ब्लॉग बनवतात. तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि आपण फॉलो पण घ्या तुम्ही. पुढे तुम्ही काय ऐकत नाही तुम्ही केलं निघून सगळे रायडर बघू मी पुढे पुढे जातो आहे. सगळे रायडर कॅप्चर केले मी. तर आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. ज्या हॉटेलमध्ये यायचं होतं आपल्याला तर आपण आलेलो आहोत. मेल्टिंग इडली म्हणून नाव आहे त्या हॉटेलचं. तर तिथे आपण आता आलेलो आहोत नाश्ता करायला. आपले रायडर एक एक येत आहेत. ऍडजस्टमेंट चालू आहे. पार्किंग सगळे रायडर आलेले आहेत तिथे. गाड्या लाईनीत लावा. पुढे मागे ऍडजस्ट करा गाड्या. थोडा क्रॉस लावायला पाहिजे. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत वाशीला. सेक्टर नंबर 9 मध्ये एक हॉटेल आहे चांगलं मस्तपैकी मेल्टिंग इडली म्हणून. तिथे नाश्ता करायला आलो. आता मी तुम्हाला दाखवतो आणि आपण त्या मालकांना भेटूया, ओनर्सना. हे ओनर आहेत. यांचं हे हॉटेल आहे. तर तुम्ही इथे येऊन नाश्ता करू शकता. खूप सुंदर इडली मिळते इथे. खूप छान इडली मिळते. खूप सुंदर इडली मिळते. खूप छान सर्व करतात. अरे बोल तुला कसं वाटतं नाश्ता? कसा वाटतो तुला? इकडे कॅमेरा बोल. नाश्ता कसा वाटतो तुला इकडचा? छान व्हेरी गुड. हा अशा प्रकारे मस्त असं हे साऊथ आणि काय साऊथ इंडियनच आहे प्युअर साऊथ इंडियन डिश आहे. तुम्हाला या लोकेशनला जायचं असेल आपल्याला नवी मुंबईमध्ये खांदेश्वर मध्ये सेक्टर नंबर 9 स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आहेत. त्यांच्या गार्डन आणि गार्डनच्या समोर आपलं हे दुकान आहे आणि रिस्पॉन्स चांगला आहे. आमची आशा आहे आणि ती चांगला रिस्पॉन्स मिळेल. आणि याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला आपण कॉइन दिला तुम्ही आणि साऊथचा आणि महाराष्ट्राचा असं कोलॅबरेशनचं फ्युजन तुम्हाला अनुभवायला लागेल. त्यासाठी तुम्ही या मेल्टिंग अनुभव आम्हाला आणि पुढच्या वेळेस आलो तर अवश्य नक्की स्वच्छता खूप आहे. खूप छान स्वच्छता आहे. राईड करायला आली ती. तिला खूप आवडला नाश्ता इकडचा.
विश्वनाथ भाऊनी डायरेक्ट गाडी वर चढवली आहे. हायाबुसाच्या बाजूला निंजा लावतो हायाबुसाच्या बाजूला निंजा लावतो कशी आहे टेस्ट? हुशार टेस्ट कशी आहे? जबरदस्त. एवढी चांगली टेस्ट आहे, जबरदस्त टेस्ट आहे. इडलीचं शेप बघा. आणि ते बोलत खांदा कॉलनी लोक अशी भरभरून पार्सल पण घेऊन जातात. मेल्टिंग इडलीमध्ये आम्ही आलेलो नाश्ता करायला आणि आता संपलेलं आहे. आता आम्ही निघतो आहोत इकडनं पुढच्या डेस्टिनेशनला. चला निघूया. बाय बाय. अशा प्रकारे आम्ही आता निघालो आहोत. तर पंचायत मंदिराकडे चाललो आहोत आम्ही सगळे रायडर. मासे मार्केट नाही, पनवेल पनवेलचं आहे, पनवेल मार्केट. रायडर पण असं लागलो पुणे रोडला. अर्धे रायडर मागे राहिलेले त्याच्यामुळे आम्ही सगळं थांबलो आणि आता परत पुढे निघालो. रायडर मिस झाले, आता मिळाले आम्ही परत चाललो एकच आहे. आईच्या दर्शनाला चालले. आता आपल्याला ऑफ रोडिंग करत जायचं आहे पंचायत मंदिरजवळ. हो रेल्वे 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 मडब्बा मडब्बा मेकिंग इंडिया. आपण येऊन पोहोचलेलो आहोत पंचायत मंदिराकडे. समोर मंदिर आहे खूप छान असं. आता जाऊन दर्शन घेऊया. पंचायतन मंदिराकडे आलेलो आहोत आम्ही आता आणि आता तिकडे जाणार आहोत देवळाकडे. तर मी तुम्हाला आमच्या गाडीचा लाईनअप दाखवतो. A1 लाईनअप 2 3 4 हे फोटो काढूया आपण 5 6 7 8 काय बरं 9 11 12 13 14 हा बस 14 बाईक आहेत आमच्या लाईनीमध्ये. हा आणि 3 मागे आहेत अजून. हा अजून 17 बाईक आहेत टोटल अजून यायचे आहेत. तर तुम्हाला मंदिर दाखवतो. हे बघा छान असं मंदिर. तर आपण जाऊया मंदिरात दर्शन घ्यायला. सरळ पुढे गेले. उलटी गाडी करून आली माझी. लाईन तिथून घ्यावं लागेल. धर्मवीर हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. सगळ्यांना जाऊन दे नंतर. आणि इकडनं ही सुरुवात होते. अशा पायऱ्या देवळात. फैल जाओ तुम पाठीमागे जाऊ ना. डायरेक्ट सब याच्यावरती टाक. सरळ पुढे गेले. जाऊ का आलं त्यांना. रायडर आमचे सगळे गेलेले आहेत पुढे.
विश्वनाथ भाऊ आणि आता आपला इकडचा प्रवास संपलेला आणि आता आपण परत चाललो पुढे बाहेर जाऊन थांबणार आहोत. भेटूया आपण. चाललो आता हा घरी घरी हा चालेल. घरी चालेल. एवढ्या गरमीमध्ये पण आम्ही चहा पिऊन निघतो आता. याच्या जवळच आला आता. तू चाललाय नाही ह्या रस्त्यात जाणार रस्त्यात जाणार. आणि आता योगीला चहा पिऊन आम्ही आता निघायच्या तयारीत आहोत. सगळे अर्धे रायडर गेले फार्म हाऊसवर. आम्ही योगीला उभे आहोत तिथे आणि आता इकडनं आता आम्ही घरी जाणार. विश्वनाथ भाऊनं घ्या करायचं रेकॉर्डिंग. ओ विश्वनाथ भाऊ, ओ विश्वनाथ भाऊ, चला चला. बाय. बघा आणि आता शेवटचा निरोप. आता सगळे आपापल्या घरी चालले आहेत. कळा विश्वनाथ भाऊ यायच्यात अजून. विश्वनाथ भाऊ निघायच्या तयारीत आहेत. हो विश्वनाथ भाऊ, तुमच्या चॅनलचं नाव काय? कुठलं तुमच्या ट्रॅव्हलिंग टाइम. हा ट्रॅव्हलिंग टाइम. त्यांचं चॅनल आहे ट्रॅव्हलिंग टाइम म्हणून. त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके चला सर येऊ का. चला बाय. छान आणि मस्त झाला. सोन्यांचा 5 दिवसांचा प्लॅन चाललाय जेवायचा. तर आम्ही गोवा हायवेला नको जेवायला. मी आता घरी निघालो एनपटी रोडने जेवायला थांबलेलो. पॅगोडा पॅगोडा असा सुंदर असा बिल्डिंग दिसतात. अरे मागे जायचं येतेच आणि मी अरे समोर पुढे निघून गेलाय. किती मार्क्स आहे आणि गॅरंटीची केवढी मोठी बिल्डिंग आहे बघा. गॅरंटी रिअलिटी. ही 5 लाईन आहे. त्याचा खालून जावं लागतं आपल्याला. खूप वर्षानंतर खूप वर्षानंतर मी आज तिकडे आलो. तिकडे आला की हात कंटाळा असतो. तिकडे मोठ्या गाड्या आल्या ना की पुढे जायलाच मिळत नाही. तिथे मस्तपैकी लस्सी मिळते. छान लाडू हे पण नक्की खायला वगैरे असं सावली मिळते इकडे. शीट पेपर बघा एवढे मोठे मोठे लावलेले बाबा. आणि त्याला पट्टे नाही काय नाही. आता जर वरून आला तर डायरेक्ट हवेत पट्टे तरी मारा यार. का त्याला नाही कळलं आणि त्याला वाटलं सरळ रोड आहे आणि तो आला. त्याला किती तास सोडा ठेवते. हा काहीतरी करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. हे बघा इथे पण आहे. काय दिसत नाही गायबच आहे. काय कळत नाही तिथं स्पीड ब्रेकर आहे की नाही त्याची. हा एक स्पीड हा रात्रीला कोणाला दिसणारच नाही आल्यावर. फायनली मुंबईला आलो मी गोविंदनगरला. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम.